बदन चाहे बूढ़ा हो चुका हो, दिल अभी भी जवान है. असं हा फोटो पाहून जर कोण म्हणत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका, कारण ही स्टोरी खरी आहे, सिनेमातली नाही. नवरदेवाच्या भूमिकेत जे आजोबा दिसत आहेत ते रिअल आहेत. हे त्यांचं खरं खुरं लग्न लावलं जात आहे. त्यांचं वय फक्त 84 वर्ष आहे आणि जिच्या सोबत ते लग्न करतायत ती त्यांची नवी नवरी अवघ्या 65 वर्षांची आहे. अहो, ते प्रेमाला वय वगैरे काही नसतं असं तुम्ही फक्त ऐकलं असेल, पण आता या लग्नाच्या निमित्तानं प्रेमाला वय नसतं हे वाक्य दिलखुलासपणे जगणारी लोकही महाराष्ट्रात सापडली आहेत. ती नेमकी कुठे सापडली आणि या लग्नामागची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहावा लागेलच. पण सुरुवात करूयात 84 वर्षीय नवरदेवाच्या लग्नातीलच एक्सक्लुझिव्ह डान्सने. म्युझिक. आनंदाचा क्षण आयुष्यात आला की पाय थिरकतातच. शरीर संगीताच्या ठेक्यावर म्युझिक कानावर पडू लागताच डुलू लागतं. आजोबांचंही तसंच झालंय. यजमानांनी नाचता नाचता आजोबांनाही ठेका धरायला लावलाय. आजोबाही खुश होऊ लागले. बॉस, जेव्हा तिसरं लग्न होत असतं तेव्हा माणूस असा नाचला नाही तरच नवल. हो, तिसरं लग्न. सो लेडीज अँड जेंटलमॅन, चिरंजीव, वय वर्ष 84, नाव विठ्ठल खंडारे यांचा शुभविवाह चौका. माफ करा, नवरी मुलीचं नाव समजू शकलेलं नाहीये. हा पण वय आहे अवघं 65 वर्ष. हा विवाह सोहळा पार पडला महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील चिंचोली रहिमापूर या गावात. प्रेमाला वय नसतं तसंच आता लग्नालाही वय नसतं हेही या अमरावतीच्या स्टोरीने अंडरलाईनच केलंय म्हणा. लग्नासाठी एक काऊच आणला, बँड बाजा होताच, हार, मुंडावळ्या आणि वराडी होतेच. लग्न करायला आणखी काय लागतं म्हणा. तो हुआ यू की विठ्ठल खंडारे यांचं लग्न आधीच झालेलं होतं खरं तर, पण त्यांच्या बायकोला देवाज्ञा झाली. 3 ते 4 वर्ष त्यांनी जोडीदाराशिवाय काढली. विठ्ठल खंडारे यांना वाटलं की मनात निर्माण झालेली दरी जर दूर करायची असेल तर एक प्रेमाचा ब्रिज बांधावाच लागेल. त्यासाठी त्यांनी चक्क तिसरं लग्न करण्याचं ठरवलं. पण 84व्या वर्षी तिसरं लग्न करणं म्हणजे जोक नाहीच. घरातले काय म्हणतील, लोक काय म्हणतील ते सोडा, स्वतःची मुलं आणि सुना काय म्हणतील हाही पेच होताच. पण एक दिवस मनातली घालमेल त्यांनी मुलाला सांगितली. वडिलांच्या मनात असलेला प्रेमाचा ब्रिज तयार करण्यासाठी मुलं काही तयार होईनात. पण अखेर बाप तो बापच. वडिलांच्या हट्टापुढे मुलगा आणि सुनेने अखेर होकार दिला आणि अकोटमधल्या 65 वर्षांच्या महिलेशी विठ्ठल आजोबांचा मोठा दणक्यात विवाह सोहळा संपन्न झाला. ज्यावेळी नवरी थोडी बावरली होती, व्हिडिओत ते तुम्ही पाहू शकतच असाल. पण वराडी जाम खुश होते. पप्पांच्या लग्नाचा थाट मोठा, आनंदाला जराही नाही तोटा, अशा माहोलमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि मग काय नाही, ही बातमी आता गावभर नाही, जिल्हाभर नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर पसरली आणि लोक बोलू लागली. अर्थात लोकांच्या बोलण्यात या नवदाम्पत्याला शुभेच्छा देणं आहे की चेष्टा मस्करी करणं हा मात्र खोल विषय आहे. बाकी प्रेमाला वय नसतंच याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, विठ्ठल आजोबांना त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. जोडी सलामत रहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.